हॅलो, गणपती बाप्पा मोरया. साबुदाणा वडा का साबुदाणा खिचडी? काय आवडतं तुम्हाला? उपासाला आवडतं का असंच पण कधी ट्राय करता? की त्याच्यासाठी उपवास करता? नक्की सांगा मला. कशी आवडते तुम्हाला साबुदाणा खिचडी? चिकट आवडते की एकदम ती अशी फळफळीत असते तशी आवडते? लाल तिखट घालून करता की मिरची घालून करता? सो मेनी व्हेरिएशन्स राइट? आठवतंय का कधी कुठली एक स्पेसिफिक खिचडी आम्ही तिथे तेव्हा गेलेलो तिकडची खिचडी काय यम होती आणि मग जाऊन पटकन त्याची रेसिपी विचारली असं कधी केलंय का? वेळ गप्पा अशाच सुरू राहतील. बघूया झटपट आज साबुदाणा खिचडी. अगेन साबुदाणा खिचडीसाठी यू नीड अ प्लॅनिंग. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे फारसं काही नाही. साबुदाणा पाहिजे आणि तो रात्री भिजत घातला पाहिजे. जर सकाळी खिचडी करायची असेल तर. ऑफकोर्स संध्याकाळी खिचडी करायची असेल तर तुम्ही सकाळी भिजत घातलात तरी चालेल, पण एक 6-7 तास तो चांगला भिजला पाहिजे. तो एकदा दोनदा धुवून साधारणपणे साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालून ठेवायचं आणि तो 6-7 तासात चांगला मुरतो. आता वळूया खिचडीकडे. तर म्हणजे मी जनरली असं करते, की साबुदाण्यामध्येच अ, म्हणजे भिजवलेला साबुदाणा एकदा नीट चेक करा छान भिजलाय की नाही. एक्स्ट्रा खाली चुकून कधी-कधी पाणी राहिलं असेल, तर मी म्हणेन चाळणीत वगैरे असं ओतून जरा वेळ निथळत ठेवा, म्हणजे त्यातला एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. त्याच्यात पाणी राहायला नको. त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सो मी बऱ्याच रेसिपीमध्ये वापरते त्यामुळे कूट माझ्याकडे तयार असतं. नसेल तर तो एक अजून एक ॲडिशनल पार्ट जसं साबुदाणा भिजत घातला ठेवला तसंच शेंगदाणे भाजून कूट करून आदल्या दिवशी ठेवले तर हँडी म्हणजे पटकन तुमचा तेवढाच बनवायचा वेळ कमी होतो. सो कमिंग बॅक टू सॉरी साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर घालून चांगलं सगळीकडे लागेल असं मिक्स करून घेतलं. आता मी इथे मिठाचे 2-3 प्रकार वापरले आहेत. का असं विचारू नका म्हणजे माझ्याकडे होते म्हणून. पण प्रत्येक मिठाला एक वेगळी चव असते आणि प्रत्येक मिठात वेगवेगळे मिनरल्स असतात. अ, म्हणून ते वेगवेगळे मीठ आहेत माझ्याकडे त्या टेस्टसाठी. आणि खिचडीत मला तो एक त्या मिठाच्या स्पेसिफिक चवी आवडतात. उपासाचा म्हणायला जाल तर बरेच जण असं फॉलो करतात, की नेहमीचं मीठ नाही वापरत. काही जण सैंधव वापरतात, काही जण पिंक सॉल्ट वापरतात. सो जे ते त्याच्या याच्या उपासाच्या हिशोबाने. पण मी असा कडक उपास वगैरे करत नाही किंवा कधी असंच खायला खिचडी करायची असेल, तर मी तिन्ही मीठ घालते. म्हणजे साधं मीठ, काळं मीठ आणि सैंधव मीठ. का? काहीच कारण नाहीये. सहज म्हणजे मला त्या तिन्ही मिठाच्या चवी ला वेगवेगळं हे आवडतं आणि म्हणून मी घालते. बरं जिरं तुम्हाला असंच जर आवडत नसेल, तर तुम्ही याच्यात जिरा पावडर पण मिक्स करू शकता. मला जिरंमध्ये आलं तर चालतं त्यामुळे मी फोडणीत जिरं, मिरची घातली आहे. पण इफ यू लाइक यू कॅन ॲड जिरा पावडर ऑल्सो. सो हे मिक्स तयार करायचं आणि फोडणी आता नुसत्या तुपाची फोडणी पण करतात बरेच जण. बट तुम्ही म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की ते तूप जळता कामा नये. ते टेम्परेचरचं कंट्रोल किंवा तेल-तूप मिक्स करा. म्हणजे ते तूप जळून जात नाही आणि त्याच्यामध्ये जिरं, मिरची आणि ह्याच्यात मी थोडं आलं घालते. आता परत आलं उपासाला चालतं नाही त्याच्या याने तुम्ही ठरवा. इट इज नथिंग लाइक मस्ट टू डू. तिखट आवडत असेल तसं मिरचीचं प्रपोर्शन तुम्ही वाढवा. हे सगळं चांगलं भाजून घेऊन हे आपलं जे मिक्सचर आहे ते त्याच्यात घालायचं. चांगलं परतायचं. मीठ तुम्ही त्याच्यानंतर शिजल्यावर एकदा चेक करून बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा दही घातलंय. दह्याने ती मऊसर होते असं परत मी इतके व्हिडिओज बघत असते, कुठेतरी बघितले तेव्हापासून मी घालते. अदरवाईज नंतर खाल्ल्यावर आपण लिंबू घालतो. काही जण बनवताना लिंबाचा रस घालतात. सो व्हिचएव्हर इज अगेन नॉट मस्ट टू डू पण ट्राय करून बघायला हरकत नाही. तर 1 चमचा नक्की दही घालून एकदा ट्राय करून बघा आणि मस्त एक वाफ झाली की छान ती शिजते आणि आपली खिचडी तयार आहे.
आज सगळा उपासाचा मेन्यू पण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे तो चेंज करू शकता. म्हणजे काय चालतं उपासाला, नाही चालत त्या हिशोबाने. सो इथे एक सुपर फूड म्हणजे रताळं. अ, मला रताळं असंच खाण्यापेक्षा त्याची कापं जास्त आवडतात. नुसतं बॉईल केलेलं पण आवडतं. नंतर पुढे एका व्हिडिओमध्ये मी कशात तर एकदा रिप्लेस केलं बटाट्याऐवजी ते आपण बघूया. म्हणजे मुलांना सुपर फूड खायला द्यायचं. मुलांना कदाचित ती रताळ्याची चव किंवा कापं आवडत असतील, नसतील. अ, मुलांसाठी जाऊ दे, पण आपल्याला पण कधीतरी चेंज म्हणून वी शुड हॅव धिस स्वीट पोटॅटो. आणि रताळं पण आता इथे तुम्ही बघितलं असेल जरासं लालसर आहे. अ, हे पण मी इथे आल्यावर पहिल्यांदाच बघितलं, की रताळ्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. नेव्हरदलेस इथे दोन्ही मिळतात आणि सध्या माझ्याकडे हे रताळं होतं, जे आतून थोडंसं लालसर आहे आणि आपल्या नॉर्मल रताळ्यापेक्षा थोडं कमी गोड असतं हे. अ, अ, पण बाकी त्याचे गुणधर्म ऑलमोस्ट आय थिंक सेमच असतील. मी चेक नाही केले. रताळ्याच्या कापासाठी रताळ्याचे बारीक तुकडे शक्यतो एकसारखे करा, म्हणजे ते शिजतात एकसारखे. आणि काहीच नाही. नुसतं तुपावर तुम्ही रताळ्याचे काप घाला. छान शिजत आल्यावर त्याच्यामध्ये मीठ घाला. साखर घालायची गरज नाही, कारण रताळ्याला त्याचाच थोडासा गोडवा असतो. मिरची घाला आणि फोडणीत मिरची घाला. सॉरी, मी ते आधी मिस केलं. सो फोडणीत मिरची घाला, रताळ्याचे काप घाला, चांगले परता आणि वरून खोबरं. सो हे आपले रताळ्याचे काप तयार झाले आहेत. बट चलो, आज आपल्याकडे हे रताळं आहे. तर मग हे रताळं आणि 2 बटाटे कुकरला लावलेली. कारण आपण बटाट्याची पण भाजी इथे बघणार आहोत क्विकली उपासाची. आणि उपासाच्या भाजीला काहीच नाही लागत बटाट्याच्या. म्हणजे नुसतं तेल, तूप घातलं, त्याच्यावर जिरं, मिरची, आलं पाहिजे असेल तर आलं जे केलं तरी चालेल. आणि हे उकडलेले बटाटे घातले, मीठ घातलं आणि वरून खोबरं घाला, नाहीतर शेंगदाण्याचा कूट घाला. तुमचं बटाट्याची भाजी तयार आहे. एक तुकडा मी रताळ्याचा उकडलेला, तो कशासाठी? साबुदाणा वड्यासाठी. सो आपण साबुदाणा वड्यामध्ये रताळा आणि बटाटा दोन्ही आज वापरणार आहोत. अर्धाच बटाटा आणि अर्धा रताळ, अर्धा एक तुकडा रताळ्याचा. म्हणजे तुम्हाला क्वांटिटी कशी करायची त्या हिशोबाने मी इथे प्रपोर्शन सांगत नाहीये. तर साबुदाणा वड्यासाठी जनरली फक्त तुम्हाला त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होईल या हिशोबाने तुम्ही बटाटा किंवा रताळं वापरा. तर साबुदाणा वड्यासाठी
सेम जे आपण खिचडीसाठी केलेलं, तसंच त्याच्यामध्ये ते सगळे जिन्नस घातले आहेत. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खिचडीसाठी जास्त घातलेलं, म्हणजे ती थोडी फळफळीत आणि सुट्टी-सुट्टी पाहिजे. वड्यासाठी आपल्याला एकजीव झालेलं पाहिजे, त्यामुळे कूट मी खूप नाही घातलंय, थोडं घातलंय. खोबरं ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. मिरची चवीनुसार, मीठ. परत याच्यात बटाटा आणि रताळा आहे. तर साखर घालायची गरज नाही. दही घालू शकता किंवा लिंबू घालू शकता आणि हे सगळं मिश्रण मस्त एकजीव करून वडे तयार आणि छान तळा. वडे तळताना एकच तेल खूप छान व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात वडे सोडा आणि सोडल्यावर ते लगेचच परतू नका. व्यवस्थित झाला की मग परता, नाहीतर ते फुटतील, कुचकरतील, तुमच्या काय म्हणतात ते झाऱ्याला चिकटतील. सो ते व्यवस्थित तळले गेले की मग बाजू परता. तुम्ही अजून एक करू शकता की याच्यामध्ये असं खूप शिजण्यासारखं आत कच्चं काही नाहीये अपार्ट फ्रॉम द साबुदाणा, पण तो पण चांगला भिजलेला साबुदाणा आहे. तर तुम्ही म्हणजे पूर्ण डीप फ्रायच्या ऐवजी शॅलो फ्राय करू शकता. आता जसे तांदळाचे, गव्हाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे बासमती, दुबार झाला किंवा मोगरा असतो, सोना मसुरी. तसं साबुदाण्याचे मी कधी प्रकार बघितले नाहीत. पण बरेचदा बाजारातून घेताना थोड्या वेगवेगळ्या प्रकारचा, लहान, मोठा, थोडासा पांढरा, थोडासा कधी-कधी ट्रान्सपरंटचा असा वेगवेगळा दिसतो आणि कधी-कधी असतात. तर माहीत नाही त्यात प्रकार काय असतात किंवा कुठून घेतो त्याच्यावर किती डिपेंड असतं. पण ऐवजी चांगला साबुदाणा घ्या, पांढरा दिसणारा आणि छान व्यवस्थित तो भिजला पाहिजे. सो नक्कीच करून बघा आणि मला सांगा तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता? बाय. एन्जॉय.